दोन्ही पायामध्ये आड्या पडल्या होत्या. हा आपल्याकडे आला त्यावेळेस आपल्याकडे ड्रेचरवर घातला होता. आता एवढं नीट झालं की आता पूर्णपणे या जागेवरती मला हा मदत करतो आणि त्याला सगळं इंग्लिशच बोलावं लागतं. मला इंग्लिश येत नाही. हां काय हा निलेश तो तमिळनाडू. हा हा याचा नाशिक निलेश. याच्या पायामध्ये याच्या पायाला बी आळ्या पडल्या होत्या. ते पूर्णपणे आळ्या पडलेल्या होत्या. चालता होता फिरता येत नव्हतं. हवी आता मला मदत करतो. म्हणजे आपल्या असं तो बाहुबली आहे तो. म्हणजे किरकोळ कामं करत नाही. हे झाडू बिडू मारायचं पाणी बिणी भरायला लावून मला डायरेक्ट 50-100 किलो वरती हे बाबाचे पुण्यातील नानापीठ. नाव काय बाबा तुम्ही? नारायण नारायण नानापीठ द्यायचं. त्यांना नाही. हा तरुण जो आहे हा गोव्याचा आहे. गोव्याचा आहे. त्याच्या पायामध्ये आळ्या पडलेल्या होत्या. आणि पूर्णपणे आता नीट झालं. आता आपल्याला पूर्णपणे मदत होती. हा जो आहे हा यूपीचा यूपीचा. त्याला पूर्णपणे पॅरलाइज झालेला होता. त्याला उठता बसता काही येतच नव्हतं. हा ड्रायव्हरवरतीच असायचा. आज तो बऱ्यापैकी 95% पूर्ण बरा झालेला आहे. आता तो स्वतःचे दैनंदिन व्यवहार जे आहेत निसर्ग पूर्णपणे तो करतो. बाहेर एक्सरसाइज ते ते तुमचे लाईन बॉय त्यांचे वडील समर्थ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कार्यक्रमावरती. हा काल परवा आपल्याकडे आलेला आहे. याचा फोटो तुम्ही बघितला असेल की नाही. एकदम घाण अवस्थेमध्ये होतं. केस कापायलोय मी. तो बिहारचा आहे तो. बिहारचा हो ना. आता हे बाबा आहेत आपल्या पुण्यातील कसं बघतात नाही. त्यांना उठता येत नाही बसता येत नाही काय नाही. कधी जातील हे बी सांगता येत नाही. पण हुल यायला लागली तुम्हाला. असं वाटतं की संध्याकाळपर्यंत जातात काही पण न राहतील. नाव का बाबा तुमचं? नाव नातेवाईक कोणी नाहीये. पोलिसांना तिकडे आपण संपर्क केला. तिकडे पोलिसांना पाठवलं. शोधला पण भेटकाना झालं. हे निलेश पोकळे. हा साताऱ्याचा. याच्या डाव्या साईडला पूर्णपणे पॅरलाइज झालेला आहे. कोणी नाहीये. तो आपल्याकडेच आहे. आला त्यावेळेस त्याला उठून सुद्धा बसता येत नाही. आज तो स्वतःची हे ससून हॉस्पिटल. एक ससून हॉस्पिटल ते पोलिसांमार्फत हा ससून हॉस्पिटल. हा ससून हॉस्पिटल. हा ससून हॉस्पिटल. तो पोलिसांमार्फत. हा ससून हॉस्पिटल. तो ससून हॉस्पिटल. म्हणजे हे सगळे ससून हॉस्पिटल पोलिसांकडनं आलेले मेले. बऱ्यापैकी मेले. हा जिन्सर कंपनीमध्ये आपल्या इकडे जिन्सर कंपनीमध्ये ते एक शिकवतो. इंग्लिशला फास्ट बोलतो. त्याचे दोन्ही पाय आहेत ना एमटी मध्ये दिले. दोन्ही पायामध्ये अजून जे हा बऱ्यापैकी आहे. आता चालतो. पहिला फिरत नव्हता. हो हो. हे तुमचा परिचय कसा? रफिक. डॉक्टर रफिक. बायकोचं नाव माधुरी दीक्षितची मिस्टर डॉक्टर. ओके. शनिवार वडा आपल्याला विकत घेतलाय का घ्यायचा आहे? फक्त रजिस्टर बाकी आहे का? आणि याचा मुंबईचं काय झालं आपलं ते हे ताज हॉटेलचं झालं आपल्याकडेच आहे ना. हा तरुण जो आपला मायकल जॅक्सन जो आहे हा कलकत्त्याचा आहे. बांगलादेशी. कलकत्ता नाही का. बंगाल आपल्यापेक्षा वेगळा होतो ना. अच्छा बंगाल. हा बंगालचा आहे. त्याच्या पायामध्ये पूर्णपणे आळ्या पडलेल्या होत्या. त्याला उठता बसता काहीच येत नाही. मेला असतात 24 तासामध्ये उन्हाळ्यामध्ये. तसलं उन्हाळ्यात लग्न पूर्णपणे आळ्या किड्या जागेवर बसले दिवस आळ्या किड्या झाल्या होत्या. पाय आळ्या पडलेल्या होत्या. त्याला त्वरित उचलला आंघोळ घातली. ससूनमध्ये ऍडमिट केला. नीट केला. मग आज तो बघितलं तुम्ही डान्स करतो. माझ्या दादाला लई पारे काय लागलं काय तिखट काय करू देवा. तेव्हा म्हणजे माझ्या दादाला सुखाचं ठेवा आणि माझ्या बाळाला पण सुखाचं ठेवा. दादाला नमस्कार. आपण मृत्यू हा नैसर्गिक आहे. कुणालाही कधीही होतो.
परंतु आपण आजीला काय करतोय की जेवढ्यात कमीत कमी त्रास होईल तेवढा आपण तिला प्रयत्न करू, कमीत कमी याच्यामध्ये. मला काय वाटतं माहिती का, याला गेलं का एवढं त्रास होतो काही इकडे कोणाला घाल नको द्यायला, वास नको द्यायला. पण ते रात्री तेवढ्या दिवसातून रात्री माझ्याकडून थोडी चूक होऊन झाली. ते काय करून माझे दादा मला काय नाही बोल बिचारे. असं आता काय नैसर्गिक असतं त्याला आपण काय करू शकत नाही, शरीर आहे शेवटी. त्यामुळे काही नवीन टेन्शन घ्यायचं नाही. आणि जन्म आहे तिथं मृत्यू, तू कशाला ताण घेते. मी मरते, आणि मरणार तर तू बी आहे, दुनिया बी आहे. तर तो जग ना, जगते दिवस मी आहे तोपर्यंत जगून घेणार. असे माझा अजून गणगोत असं तर कोणी बोललंय बी नाही. त्यांचं खासाड भरलं सकाळचे. मग तुझे नातेवाईक शोधू का मी, लगेच तुला पाठवून देतो. माझं बाळ तुम्ही खाल्लं? तर माझं नाव फिलिप आहे. मी लष्करमधून आलो, कॅम्पमधून आलो नाही. आणि मला तळायला न होतं. आता थोडं प्रयत्न केला मी, तळायला होतो. जेवण केलं का आता? काय खाल्लं? एक काय खाल्लं? चिकन? नाही, चिकन, सब्जी चिकन, आज मटन, नाही. माशी. आज नाही दिली. आज हा चिकनच होतं. मी खाल्लं चिकन म्हणलंस, चिकनच. तर मी ख्रिश्चन आहे, क्रॉस लावायला बघा. आणि मी व्यवस्थित असायचं.